पुण्यामध्ये दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा प्रताप सध्या बघायला मिळतोय। दारूच्या नशेत गाडी चालवून पुणे नगर रस्त्यावर 6 वाहनांना धडक सुद्धा दिली आहे। अपघातात अनेक जण गंभीर जखमी झालेत। पोलीस कॉन्स्टेबल मात्र यामध्ये मोकाटच असल्याचं बघायला मिळतंय। पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनाम यांना अद्याप अटक काही झाली नाहीये, केवळ गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, गौरी, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पोलिसांचं नक्की चाललंय काय असंच म्हणावं लागेल, कारण पोलीस हे पार्टीसाठी एखाद्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेमधून त्या ठिकाणावरून बाहेर पडतात आणि त्या ठिकाणावरून बाहेर पडल्यानंतर 4-5 गाड्यांना ते धडक देतात। हा संपूर्ण जो प्रकार आहे तो रांजणगाव MIDC परिसरामध्ये घडलेला आहे आणि रांजणगाव MIDC परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतरही रांजणगाव पोलीस याकडे दुर्लक्षच करताना एकंदरीत पाहायला मिळतात। या संपूर्ण प्रकरणी जर आपण पाहिलं तर रविवारी ही मध्यरात्री एका पार्टीतून हा जो पोलीस कर्मचारी आहे तो खरं तर त्या पार्टीतून बाहेर पडला आणि त्याने पुणे नगर महामार्गावरती 1-2 नव्हे तर 6 वाहनांना धडक दिली आणि त्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात ज्यावेळेस नागरिक पोलीस ठाण्यामध्ये गेले त्यावेळेस नागरिकांचं काही म्हणणं खरं तर पोलीस अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही अशी ही तक्रार खरं तर नागरिकांनी आपल्यापर्यंत केलेली आहे। मात्र या संपूर्ण घटनेकडे जर आपण पाहिलं तर पोलीसच खरं तर नागरिकांचं रक्षण करते असतात, मात्र पोलीस या ठिकाणी दुर्लक्ष करत असल्याचं पुढे येतंय। म्हणजे पुणे ग्रामीणचे SP आहेत संदीप गिल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता मात्र त्यांच्याकडून कोणतंही उत्तर अजून मिळालेलं नाहीये। तसंच DYSP असतील, पोलीस निरीक्षक असतील यांच्याकडून कोणतंही उत्तर अजूनपर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये मिळालेलं नाहीये। गौरी, नक्कीच तुषार, खरं तर काय माहिती अधिकची या प्रकरणात संदर्भात समोर येते बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।